नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देशात भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम 3.0 मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. यामध्ये खास फीचर्स देण्यात आले आहेत. जुन्या ॲपमध्ये हे फीचर्स नाहीत. यामध्ये UPI पेमेंटसाठी स्प्लिट एक्सपेन्स स्पेंड एनालिटिक्स आणि बिल्ड इन असिस्टंट यांसारखे खास फीचर मिळतील. विशेष म्हणजे स्लो इंटरनेट आणि अनस्टेबल इंटरनेट कनेक्शन असले तरी देखील हे ॲप भन्नाट चालेल अशा पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. भीम 3.0 ॲप काही वैशिष्ट्यांसह येते. या ॲपला 2016 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमचे खर्च स्प्लिट करू शकता. म्हणजेच युजर्स कोणत्याही खर्चाचे एक बिल तयार करून त्याला परिवार किंवा मित्रमंडळींसोबत स्प्लिट करू शकतात. कुणी त्यांच्या हिश्श्याचे पेमेंट केले असे आणि कुणी केलेले नाही याची माहिती देखील या ॲपद्वारेच मिळेल. युजर्स त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या अकाउंटमध्ये जोडू शकतात. त्यांचा खर्च देखील ट्रॅक करू शकतात. याचा वापर रेंट, बिल पेमेंट किंवा अन्य प्रकारचे पेमेंट असाइन करण्यासाठी केला जाऊ शकतो. या ॲपद्वारे युजर्स त्यांचा खर्च देखील ट्रॅक करू शकतात. भीम 3.0 ॲप युजर्सच्या खर्चाचा ब्रेकडाऊनही दाखवेल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानुसार ॲपचे डिझाईन युजर फ्रेंडली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे युजर्स कोणत्याही अडचणीविना त्यांचा खर्च ट्रॅक करू शकतील. यामध्ये बिल्ट इन असिस्टंटचा पर्याय मिळेल. या माध्यमातून युजर्सना त्यांच्या बिल पेमेंटची माहिती मिळेल. भीम 3. ॲप स्लो आणि अनस्टेबल नेटवर्क असतानाही काम करण्यास तयार असेल. इंटरनेटचा स्पीड स्लो असला तरी पैसे ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पेमेंट अडकण्याचीही काळजी राहणार नाही. सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गातील चिमुरड्या मुलीवर गेल्या 6 महिन्यांपासून अत्याचार करणाऱ्या त्या शाळेतील कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात यावे व संबंधित शालेय प्रशासनावरही कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्षा मीनल दास यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. बदलापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच सोलापूर शहरामध्ये हा प्रकार घडल्याने शालेय विद्यार्थी व पालक अतिशय भयभीत झाले असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक असतानाही अनेक शाळेमध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित नाही. तसेच अनेक शाळांमध्ये विशाखा समिती आणि तक्रार पेटी फक्त कागदोपत्री दाखवण्यात आलेली आहे. याकडे शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. विशाखा समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावी असे असताना सुद्धा अनेक वेळा बैठका झाल्या नाहीत. असे प्रकार वरचेवर वाढत चालले आहेत. शाळेमध्ये शक्यतो प्रसाधन गृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुनीता घंटे, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, मोनाली धुमाळ, मनीषा कोळी आदी उपस्थित होते. येथील ब्रिजधाम वृद्धाश्रमात ऐश्वर्या सिंगिंग ग्रुपच्या वतीने 1960 ते 1980 सुवर्ण काळातील हिंदी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी फोफलिया यांनी या आश्रमात प्रेमी कलाकार, श्रेष्ठ कलाकार आला आहात आणि तुम्ही सर्वजण स्वतःच्या खर्चाने इथे येता, आपल्या गीतांनी सर्वांना आनंद देण्याचे काम करता. संगीत एक असं सौंदर्य आहे जे एकटे बसूनही स्वप्नांच्या दुनियेत प्रेमाच्या नगरीत घेऊन जाते. प्रत्येकाला संगीत आवडते आणि जे गीत गातात त्यांच्यासाठी सर्वात मोठे ध्यान म्हणजे संगीत आहे. त्यांना मेडिटेशन करण्याची गरज नाही असे विचार फोफलिया यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर सेवानिवृत्त पोलीस नागनाथ सोनटक्के यांनी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीते सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. लॅब टेक्निशियन माधुरी गड्डम यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजात गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्राध्यापक मुरुमकर यांनी मुकेश यांच्या आवाजातील गीते गाऊन कार्यक्रमाला बहार आणली. पौर्णिमा कनगटला यांनी आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील ड्युएट गीत सादर करून प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. विजयकुमार तडलगी यांनी SP बालसुब्रमण्यम आणि मुकेश यांच्या आवाजातील गीते गाऊन कार्यक्रमाला रंगत आणली. ज्योती कांती यांनी लता मंगेशकर, अलका याज्ञिक यांच्या गोड मधुर आवाजातील गाणी गाऊन ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. विशाल कांबळे यांनी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीते गायली. सुरसिंग शिवसिंगवाले यांनी महेंद्र कपूर यांच्या आवाजातील गीते सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. विविध गीतांच्या सादरीकरणाने संध्याकाळ रमणीय केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मुरुमकर यांनी केले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. अल्लाह को रिझाने के लिए भी कवालियां, संगीत का हर मस्जिद में आयोजन होते हैं। सिख लोगों के यहाँ पे गुरुवाणी
जो गुरुद्वारा में गाई जाती है। और क्रिश्चियन के यहाँ भी चर्च में भजन होते हैं। संगीत सबको प्रिय है, भगवान को भी प्रिय है, हर इंसान को प्रिय है। संगीत से मन को शांति मिलती है। संगीत गीत गाने वाले एकाग्रचित हो जाते हैं, वो पूर्णतया मेडिटेशन में चले जाते हैं। महाराष्ट्र का संगीत अलग है, गुजरात का संगीत अलग है, राजस्थान का संगीत अलग है। हर प्रदेश का साउथ में अलग है, लेकिन सबकी भाषा एक ही है, सबको आनंद देना है। और कलाकार जो संगीत के द्वारा आनंद देते हैं, इससे बढ़िया कोई पुण्य कार्य नहीं है। आप लोग कई जुने गीतकार हैं, कोई नए गीतकार हैं, आप एक मग्न से गाते हैं। आज जो भी गीत गाए हैं बहुत ही बढ़िया गीत गाए हैं, सभी ने अच्छे गाए हैं। सही मायने में संगीत मन को सुकून देता है। आज के समय में हर परिवार एक 10-20% छोड़ दे वो, तो सभी परिवार बहुत टेंशन में रहते हैं, बहुत खिंचाव में रहते हैं, बहुत तनाव में रहते हैं। और संगीत के हर बोल में देखिए आप, सिर्फ प्यार ही प्यार झलकता है। दुनिया में सबसे बड़ा सुकून जो है प्यार में है। लेकिन इस आश्रम पे बैठे हैं आप, मैं इतना कहता हूं, प्यार अभी सिर्फ गीतों के अंदर ही है। वास्तविक में अब प्यार की जो 1980 के, 70 के, 60 के दशक के गीत गाए हैं, उसमें वास्तव में बहुत उस समय प्यार की एक अहमियत थी। पुण्यात मुस्लिम बांधवांनी हिंदू व्यक्तीवर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार केले। सध्या रमजान महिना सुरू आहे। पुण्यातल्या जावेद खान यांना त्यांचे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला। रास्तापेठेत एक हिंदू व्यक्ती मृत पावली आहे। त्यांच्या घरी त्यांच्या बहिणी व्यतिरिक्त कोणीही नातेवाईक नाहीत। यानंतर जावेद खान हे त्यांच्या मुस्लिम बांधवांसोबत तेथे गेले आणि हिंदू पद्धतीने सुधीर किंकाळे यांच्यावर त्यांनी अंत्यसंस्कार केले।
धक्कादायक तितकीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयिताने खुनानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे समोर आले. प्राजक्ता मंगेश कांबळे वय 28 असे मृत महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे राहणार मांगले मूळ राहणार कोकरूड स्वतःहून पोलिसात दुपारी हजर झाला. दरम्यान मंगेश आणि प्राजक्ताचा 8 वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला आहे. आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या 15 वर्षांपासून मांगले येथे वास्तव्यास आहेत. मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र बाग यांच्या घरात ते भाड्याने राहतात. 4 दिवसांपूर्वी मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता, 6 वर्षांचा मुलगा शिवम, 3 वर्षांची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते. आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे गेले होते. दरम्यान सकाळी 10च्या दरम्यान पती-पत्नीत वाद झाला. तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताच्या ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून झाकून ठेवला. खोलीला बाहेरून कुलूप घालून भाऊ निलेश याला फोनवर सांगून की मी शिराळ्याला जाणार आहे, गाडी घेऊन ये असा निरोप दिला. भाऊ निलेश देववाडीहून मांगलेत आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला. याच दरम्यान मंगेशचा 6 वर्षांचा मुलगा शिवम दारातच रडत होता. त्यावेळी निलेशने त्याला काय झाले असे विचारले. त्यावेळी 6 वर्षांच्या शिवमने मम्मी पप्पांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले. निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला फोन करून बोलावून घेतले. मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांबा, मी येतो म्हणून सांगितले. त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचे सांगितले. त्यानंतर त्या तिघांनीही त्याचा आम्हाला त्रास होईल, तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले. त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला. सुधारणा कामांची ई-निविदेद्वारे वर्क ऑर्डर मिळालेल्या तक्रारदाराकडे या कामाची सर्व जबाबदारी पार पाडून बिलाच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी जबाबदार सुपरवायझर या नात्याने 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून 20,000 रुपये स्वतः स्वीकारल्याप्रकरणी शाखा अभियंता बबन हिरालाल गायकवाड वय 57 यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: जिल्हा परिषद बांधकाम विभाग करमाळा येथे शाखा अभियंता म्हणून पदभार असलेले बबन गायकवाड राहणार फ्लॅट नंबर 306 ग्रीष्म अपार्टमेंट करमाळा जिल्हा सोलापूर, मूळ राहणार फ्लॅट नंबर 302 साई समर्थ अपार्टमेंट केशवनगर मुंढवा पुणे वर्ग 2 यांनी तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून काम करत असलेले कॉन्ट्रॅक्टर यांना जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 अंतर्गत वांगी नंबर 2 ते इझिमा 12 रस्ता सुधारणा करणे, वरकुटे ते साडे रस्ता सुधारणा करणे, वीट चोपडे वस्ती ते झरे रस्ता सुधारणा करणे या कामांची ई-निविदेद्वारे वर्क ऑर्डर मिळालेली. या कामाची सर्व जबाबदारी पार पाडून बिलाच्या अनुषंगाने प्रक्रिया पार पाडण्यासाठी जबाबदारी सुपरवायझर या नात्याने यातील तक्रारदार यांच्यावर आहे. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता सदर कामापैकी प्राथमिक बिल 5,87,861 रुपये तक्रारदार यांना प्राप्त झाले असून ते बिल काढण्याचा मोबदला तसेच उर्वरित 2 कामांचे प्राथमिक बिल काढण्याकरता म्हणून लोकसेवक बबन गायकवाड यांनी तक्रारदाराकडे 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 20,000 रुपये लाच स्वीकारली. लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात त्यांना पकडण्यात आले. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारासंबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल अथवा त्यांच्या वतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक 1064 अगर दूरध्वनी क्रमांक 0217 231 2668 वर संपर्क साधावा. बहुजन समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण खात्याचा 7,000 कोटी रुपयांचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी इतरत्र वळवल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी जातीवादी अजित पवारांचा धिक्कार असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निषेध असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध असो, अजित पवारांचा निषेध असो, राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी
परिसर दणाणून सोडला व समाज कल्याणचा 7,000 कोटी रुपयांचा निधी समाज कल्याण खात्याकडे राज्य सरकारने परत करावा, तसे न केल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला। हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले, आप्पासाहेब लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी सोलापूर शहराध्यक्ष देवा उघडे, जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे, जिल्हा महासचिव दीपक ताकतोडे, जिल्हा कार्यालय सचिव शीलवंत काळे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, सुहास सुरवसे, श्रीकृष्ण प्रक्षाळे, ॲडव्होकेट महादेव निकम, नितीन गायकवाड, आकाश इंगळे, प्रवीण कांबळे, महेंद्र कांबळे, संजय गायकवाड, इंद्रजित वाघमारे, रोहन बनसोडे, मिनाज शेख, प्रतीक बुवा लोकरे, अविनाश निकंबे, आतिश वाघमारे, सचिन तुळसे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज तुम्हीच द्या आता सरकारकडे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत। महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय खात्याचे 7,000 कोटी रुपये इतरत्र वळवले। अजित पवारांना असे वाटते की समाज कल्याणचा जो निधी आहे तो त्यांचा राखीव निधी आहे। हा निधी ते हिरापत वाटल्यासारख्या दुसऱ्या इतर योजनांसाठी वापरतात। हा त्यांचा मूळचा जातीवाद आहे। त्यांना SC ST समाजाची प्रगती रुचत नाही किंवा खपत नाही। त्यांनी याच्या आधीही खूप वेळा समाज कल्याणचा निधी इतर साखर कारखान्यांना, इतर योजनांना वापरलेला आहे। आताही चालू सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट स्वतः सांगितले की ही घटनाविरोधी कृत्य असतानाही केलेलं आहे आणि त्याची कल्पनाही त्या मंत्र्याला दिली नाही। एवढा अजित पवारांचा माजोरडीपणा बहुजन समाज पार्टी सहन करणार नाही व दिलेला जो निधी इतर योजनेसाठी तो परत समाज कल्याण खात्यासाठी द्यावा, यासाठी शासनाने प्रयत्न करावा। असं न झाल्यास बहुजन समाज पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा देतो। जय भीम, जय भारत। राज्यात घडलेली एक संतापजनक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। नागपूर शहरात आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारायला गेलेल्या वडिलांची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली। परिसरात त्यामुळे खळबळ उडाली आहे। मृत व्यक्ती नरेश वालदे हे पेंटिंगचे काम करत होते। नागपूर येथील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली। वालदे वय 53 हे आपल्या मुलींना त्रास देणाऱ्या गुंडांपासून वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते। या कारणावरून त्यांचे त्या गुंडांशी अनेक वेळा वादही झाले। काही दिवसांपूर्वी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली। काल दुपारी वालदे यांना अज्ञात नंबरवरून फोन आला आणि त्यांना जाटतरोडी भागात बोलवण्यात आले। तिथे ते पोहोचताच आधीच थांबलेल्या आरोपींनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले। हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 मार्च रोजी वालदे यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती। त्यांनी याबाबत इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती। मात्र त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर प्राणघातक जुळे सोलापुरातील समर्थ नगरात जागृत श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे। वैशाली शहापुरे, चंद्रकांत शहापुरे, युवराज राठोड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। गुरुवारी स्वामी समर्थ मंदिरात हरिभक्तपरायण नागनाथ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हरिपारायण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। झेडपी अभियंता राम जेवरे, भीमराव राठोड, प्रकाश कठारे, दयानंद भीमते, वैशाली शहापुरे, माधुरी डहाळे, अनिल हिवारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। शुक्रवार 28 मार्च रोजी डॉ. भीमाशंकर बिराजदार यांचे महात्मा बसवेश्वर व ज्ञानेश्वरी या विषयावर व्याख्यान होणार आहे। 29 मार्च रोजी दीपक कलढोणे यांची भक्ती संगीत सेवा हा कार्यक्रम होणार आहे। 31 मार्च रविवारी सकाळी 8 ते 9 कलश मिरवणूक, सकाळी 9 ते 12 होम हवन, दुपारी 12 वाजता आरती व पाळणा, 4 ते 8 भजन, रात्री 8 नंतर लक्षदीपोत्सव व आरती हे कार्यक्रम होणार असून दररोज भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे।